सर काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते कर्जमाफी संदर्भात. हं, सर्व प्रश्न महत्वाचे प्रश्न आहे शेतकऱ्यांचे. हं, तर 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी होणार असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हटलं होतं. हं. तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आता देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री बनणार का आता येणाऱ्या 5 तारखेला. हो. तर कर्जमाफी होणार की नाही होणार या संदर्भात शेतकऱ्यांना आढावा पाहिजे होता सर पुढील 7 ते 8 मिनिटाचा. चालेल ना. तर कर्जमाफी तर आता होऊ शकणार आहे 100%. हां. आपण महायुती सरकारनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केलंय. हां हां. सर्व राज्यामध्ये जर महायुतीचं सरकार स्थापन झालं हां. तर सर्व शेतकऱ्यांना सातबारा संपूर्ण कोरा करू असं विधान त्यांनी प्रचार दरम्यान मध्ये केलं होतं. समजा संपूर्ण शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार. हो. हां हां. या संदर्भामध्ये त्यांनी प्रत्येक प्रचार सभेमध्ये कर्जमाफीचा उल्लेख तसेच नमो शेतकरी सन्मान निधीचा वाढीव हप्ता 3,000 रुपयांना वाढीव करू, 15,000 रुपये वार्षिक देऊ. त्यासोबतच सरसकट शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू म्हणजे शेतकऱ्यांच्या 7/12च्या उतारावर एकही रुपयाचा कर्जाचा बोजा राहणार नाही. या संदर्भामध्ये त्यानं विधान केलं होतं प्रचार दरम्यान. बरोबर आहे सर. आता तुम्ही म्हणता का 5 तारखेला शपथविधीचा सोहळा संपन्न होईल. बरोबर आहे. तर त्यामध्ये आता अद्याप तरी संपूर्ण स्पष्ट झालं नाही, पण बहुतेक कल हा भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहील अशी शक्यता समोर येत आहे. बरोबर आहे सर. तर आता समोर आल्यानंतर आता ज्यावेळी शपथविधी होईल त्यानंतर त्यांचं मंत्रिमंडळ स्थापन होईल. स्थापन झाल्यानंतर जेव्हा मंत्रिमंडळ बैठक होईल त्यामध्ये महत्वपूर्ण कर्जमाफी संदर्भामध्ये निर्णय घेऊ शकतो आता. बरोबर आहे. कारण पहिला निर्णय कर्जमाफीचाच घेऊ असं देखील त्यांनी प्रचारामध्ये बोलताना अनेकदा सांगितलं. बरोबर. विधानसभा निवडणुकीत आणि शेतकऱ्यांना आता काळाची गरज आहे कर्जमाफीची. तर सर काही शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न होते, मी तुम्हाला ते 4 प्रश्न विचारणार आहोत. तर सर पहिला शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे, कर्जमाफी झाली तर किती लाखापर्यंत होणार? तर कर्जमाफी झाली तर आता किती लाखाची अट त्यांनी ठेवलीच नाही. लाखाची अट ठेवली होती महाविकास आघाडी सरकारनं. जे आता शरद पवार गट आहे, उद्धव ठाकरे गट आहे, त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केलं की 3 लाखापर्यंतची मर्यादा ठेवली आणि प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपये देऊ सरकार आलं तर. पण त्यांचं सरकार आलं नाही, महायुतीचं सरकार आलं. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस. तर यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट म्हणजे आकडेवारी दिली नाही, पण यानं सरसकट 7/12 कोरा करू म्हणजे आता त्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याला 7/12 म्हणजे कर्जाची अट म्हणजे 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाखाची अट काही राहिली नाही. आता ज्या शेतकऱ्यांच्या या आपल्या 7/12 जे काही 50,000पासून 10,000पासून तर 5 लाख 10 लाखापर्यंत जरी कर्ज असेल तरी त्यांनी केलेल्या विधानानुसार शेतकऱ्यांचा सर्व 7/12 कोरा होण्याची शक्यता आहे. आणि सर दुसरा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा की कोणत्या सालापासून कोणत्या सालापर्यंतचं कर्ज माफ होणार? तर आता शेतकऱ्यांना आता देशामध्ये एक वेळा कर्जमाफी झाली होती 2008 मध्ये केंद्र सरकारनं केलेली. त्यानंतर आपल्या राज्यामध्ये 2दा कर्जमाफी झाली आता मागील 10 वर्षाच्या काळात. 10 वर्षाच्या काळात. तर एकदा आता हे आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते तेव्हा ते मुख्यमंत्री होते 2017 मध्ये. बरोबर आहे. त्यांच्या काळामध्ये त्यांनी किती 1,50,000 पर्यंत सरसकट कर्जमाफी केली होती. समजा 1.5 लाखापर्यंत 1.5 लाख कर्जमाफी. आणि त्याच्यानंतर त्यांनी 25,000 रुपये सानुग्रह अनुदान देखील त्यांच्याच काळात दिलं होतं. बरोबर आहे. त्यानंतर 2019 ची निवडणूक झाली, त्यानंतर सत्ता पलट झाली. सत्ता पलट झाल्यानंतर यांची युती तुटली आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं. बरोबर आहे. त्यांच्या काळामध्ये त्यांनी 2020 साली महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना या अंतर्गत 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज हे माफ केलं होतं. 2 लाखापर्यंत सर्व शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ केलं होतं. बरोबर आहे सर. त्यामध्ये त्यांनी जे काय रेग्युलर कर्जदार शेतकरी होते ज्या शेतकऱ्यामुळे आज बँका सुरळीत सुरू आहे, रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यामुळे त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये सानुग्रह राशी देखील त्यांनी दिलेली होती. तर त्यानुसार जर त्या देवेंद्र फडणवीस या सरकारनं जर कर्जमाफी केली तर आता त्या ज्या शेतकऱ्यांच्या 7/12वर आता 2008 पासून असो, 2010चा असो, 2015 किंवा 14-20 पर्यंतचा कर्जाचा बोजा असेल. बरोबर आहे.
तर त्यांनी जो शब्द दिला प्रचार दरम्यान तर त्यानुसार शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही संपूर्ण कोरा करू. म्हणजे आता ते कोण्या वर्षीचं असू द्या. बरोबर आहे. त्या शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज आता माफ झालं पाहिजे यांनी जे काही विधान केलं त्यानुसार. तुमची गोष्ट बरोबर आहे सर, पण काही शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की आमचं 2008 मधलं कर्ज आहे तर आमचं कर्जमाफी होऊ शकते का? त्यांनी सरसकट कर्जमाफी सांगितली, सरसकट कर्जमाफी होऊ शकते. पण शेतकऱ्यांचे प्रश्न आहे की आमचं 2008 मधलं आहे, काही शेतकऱ्यांचं 2016 मधलं आहे, काही शेतकऱ्यांचं 2012 मधलं आहे. तर त्यांचे असे प्रश्न होते की आमचे कर्ज माफ होऊ शकते का? होणार ना, 100% होऊ शकते. कारण त्यांनी जे विधान केलं ते तर आता त्यांना पाळणे गरजेचं आहे. कारण त्याने जाहीरनामामध्ये कर्जमाफी संपूर्ण सरसकट असं देखील त्यांनी नमूद केलं प्रचार दरम्यान. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याच्या उत्तर एकही कर्जाचा बोजा राहणार नाही. बरोबर आहे. म्हणजे आता ते किती वर्षापासून असू द्या, आता 2008 पासूनच असू द्या, 2020 पासूनच असू द्या किंवा 15-16 ते 2024 पर्यंत. आणि तर प्रोत्साहन मिळणार का? जे शेतकरी समजा रेग्युलर कर्ज भरतात त्यांना प्रोत्साहन मिळणार का? त्यांना प्रोत्साहन द्यावंच लागेल ना त्यांना. आता दोन्ही कर्जमाफ्या झाल्या आता आपल्या थोड्या समोर किती ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये 17 मध्ये 20 मध्ये पहिल्या वेळी त्यांनी कर्जमाफी केली तेव्हा रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना 25,000 रुपये दिले होते, 1.5 लाखापर्यंत थकीतवाल्यांना आणि रेग्युलर वाल्यांना 25,000 रुपये. बरोबर आहे. त्यानंतर ठाकरे सरकार आलं तेव्हा त्यांनी 2 लाखापर्यंत थकीतवाल्यांना माफ दिला आणि रेग्युलर वाल्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ दिला. बरोबर आहे. आता 2024 मध्ये जेव्हा कर्जमाफी आणि हे मंत्रिमंडळ बैठक होईल त्यानंतर यांचा शासन निर्णय निघल कर्जमाफी संदर्भामध्ये, त्यामध्ये संपूर्ण पारदर्शकता आपल्याला समोर येईल का? म्हणजे यांनी थकीत शेतकऱ्यांचं कोणत्या वर्षापासून लागू केलं किंवा यांनी जे स्टेटमेंट दिलं प्रचार दरम्यान मध्ये त्याच्यामध्ये कुठे याने बदल केला का जेव्हा आता शासन निर्णय काढतात त्यामध्ये. आणि रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना यांना ज्याप्रमाणे आता थकीतवाल्यांना 2 लाख ते 3 लाख 5 लाख जे काही असेल ते जसं सरसकट त्यांचा सातबारा कोरा करताय त्याप्रमाणे रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना देखील आता जे काय चालू वर्षाचं कर्ज असेल, आता जे आता 31 मार्च 2024 ला आपण कर्जाचा भरणा करू, बरोबर, म्हणजे 2025 ला आता पुढील वर्षी तर 31 मार्च 2025 पर्यंत ज्या ज्या रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना उचललेलं कर्ज आहे ह्या सर्व शेतकऱ्यांचं ह्या महायुती सरकारने कर्ज देखील त्यांचा भरणा ह्या सरकारनंच माफ करायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे रेग्युलर कर्जदार शेतकऱ्याचा. बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला जर प्रोत्साहन नाही मिळालं तर मग आमचं रेग्युलर कर्जमाफी भरून काय फायदा, आम्हाला काही लाभ तर झाला पाहिजे कर्जमाफीचा. विषय तोच आहे. कारण रेग्युलर कर्जदार शेतकरी रेग्युलर कर्जाचा भरणा करताय म्हणून आज सहकारी संस्था, मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँक ह्या सर्व खासगी तर राष्ट्रीयकृत बँका सुरळीत सुरू आहे फक्त रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यामुळं. बरोबर आहे. जर 2008 पासून ज्या देशामध्ये पहिली कर्जमाफी झाली होती केंद्र सरकारनं केलेली, त्यानंतर राज्यामध्ये 2 वेळा झाल्या, तेव्हापासून जर रेग्युलर कर्जदार शेतकरी जर आपल्या कर्जाचा भरणा जर भरला नसता तर आज संपूर्ण सरकारासोबत बँका अडचणीत आल्या असत्या. बरोबर आहे सर. आज जर शेतकऱ्यांमुळेच कुठेतरी बँका आणि सरकार सुरू आहे तर त्यामुळे रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना देखील 2 ते 3 लाख रुपयाचं सानुग्रह राशी तरी त्यांना द्यायला पाहिजे, असं त्यांनी आता GR देखील काढायला पाहिजे. तर सर हे आता शासनाच्या माध्यमातून कोणताही GR आलेला नाही ना सध्या? समजा कोणतीही माहिती शासनाच्या माध्यमातून आलेली नाही? आली नाही म्हणजे आता मंत्रिमंडळ स्थापन व्हायचं आहे. आता 5 तारखेला शपथविधी सोहळा आहे. शपथविधी सोहळ्यानंतर आपल्याला स्पष्ट होते का मुख्यमंत्री, अधिकृत मुख्यमंत्री कोण, उपमुख्यमंत्री कोण, त्यानंतर कृषी विभाग कुणाकडे जाते मग खातं, सहकार विभागाचं खातं कुणाकडे जाते, त्यानंतर यांची मंत्रिमंडळ बैठक होईल, त्या संसदेमध्ये यायचा पूर्ण मग तिथं पूर्ण निकाल लागल, त्यानंतर त्यांचा प्रस्ताव पारित होईल, मग तर शासन निर्णय काढन, तेव्हा कुठं GR काढल्यानंतर कर्जमाफीचा उल्लेख मग त्यामध्ये आपल्याला स्पष्टता येईल का निकष काय लावले, अटी काय लावल्या शेतकऱ्यांचा आणि सातबारा कोरा कुण्या काळापासून कुण्या काळापर्यंत करण्यात येईल. बरोबर, संपूर्ण स्पष्टता आपल्याला तेव्हा जेव्हा यांच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर निर्णय होईल, GR निघल, तेव्हा आपल्याला संपूर्ण स्पष्ट व पारदर्शकतेनुसार शेतकऱ्यांना आपल्याला माहिती पोहोचवता येईल. ओके, धन्यवाद सर. शेतकऱ्यांना तुम्ही महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल.
चालेल साहेब, धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, ही अशी होती अपडेट. आता सध्याही कोणत्या शासनाच्या माध्यमातून कोणताही GR व कोणतीही अपडेट आलेली नाही. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनल्यानंतरच अपडेट आली तर आपण तुम्हाला व्हिडिओ देऊया. तर तोपर्यंत धन्यवाद.